पीक पाहणीत काही यंत्रणा देखील यात दोषी आहेत. संपूर्ण यंत्रणेत जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. सरकारच्या तिजोरीवर 7,00,000 कोटींचे कर्ज. 2 वर्षात सर्व प्रकल्पांना कात्री लावून त्यांचे पैसे लाडकी बहीण योजनेत वापरलेत. लाडक्या बहिणींची फसवणूक. सुनील प्रभू यांची टीका. पीक पाहणी संदर्भात पीक पाहणी झालीच पाहिजे. ही मदत योग्य आणि पात्र लोकांना झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न. देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती. कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात. गुहागर तालुक्यातील गिमवी गावातील झोलाई देवीचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि जत्रेत सहभागी. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी गावात एका घराला आग. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील ताडकळस गावात मशिनरी दुकानाला आग. आगीत दुकानांचं नुकसान. आगीचं कारण अस्पष्ट. पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाला नशा करण्यासाठी आईने पैसे दिले नाही म्हणून त्याने 13 दुचाकी जाळल्या. 27 वर्षीय तरुणाने सोसायटीतील रहिवाशांच्या दुचाकी पेटवल्या. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात रणरागिणी बहुउद्देशीय संस्थातर्फे महिलांसाठी जुन्या खेळांचे आयोजन. जुन्या खेळांची ओळख व्हावी या उद्देशाने या खेळांचं आयोजन. चिपळूण नगर परिषदेचा अनोखा उपक्रम. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्यात रमलेत कर्मचाऱ्यांचे हात. पावल्या वेळेत तयार केल्या जाणाऱ्या या वस्तू शहरातील अनेक भागांचे सुशोभीकरण करण्यासाठी संस्थांना देण्यात येणार. सांगलीच्या पलूस तालुक्यातील अमणापूर येथे कृष्णा नदी पात्रात मासे पुन्हा मृत्युमुखी. मळी मिश्रित पाण्यामुळे हे मासे मृत्युमुखी पडत असल्याचा नागरिकांचा आरोप. भारतातल्या पहिल्या किन्नर महोत्सवाचे केडीएमसी कडून आयोजन. महोत्सवामध्ये तृतीयपंथीयांना नृत्य आणि फॅशन शोच्या माध्यमातून मांडल्या व्यथा. शिर्डीत भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेट खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी घेतली साईबाबांचं दर्शन. दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीनं त्यांचा शॉल आणि साईंची मूर्ती देऊन सत्कार. पैठणमधील संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात एकादशी निमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलाय. पंढरपूरच्या सांगोला येथे अखिल भाविक वारकरी मंडळाचे पहिले वारकरी संमेलन पार. अक्षय महाराज भोसले, सुधाकर इंगळे महाराज उपस्थित. कलाकार मानधन समितीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाविक वारकरी मंडळाचा एक प्रतिनिधी असावा असा ठराव. सोयगाव तहसील कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचारी वेळेत उपस्थित नसल्याने नागरिकांची गैरसोय. अधिकारी कर्मचारी वेळेवर दालनात हजर असतील तर कामे त्वरित होतील अशी नागरिकांची अपेक्षा. जिल्हा परिषद सर्कलमध्ये कामे होत नसल्याने माजी जिल्हा परिषद सदस्याकडून उपोषण. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव गायकेमधील प्रकार. 8 वर्षापासून मेट्रो 3च्या प्रकल्प बाधितांच्या प्रश्नांकडे एमएमआरसी प्रशासनाची दुर्लक्ष. मुख्यमंत्री आणि मेट्रोच्या व्यवस्थापिका अश्विनी भिडे यांनी प्रश्न सोडवले नाही तर मोठे आंदोलन करणार. तर पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यात आंदोलन करण्याचा संभाजी ब्रिगेडचा इशारा. उल्हासनगरमध्ये बौद्ध समाजाने एकत्रित येत भव्य मोर्चा काढला. बुद्धगयेतील महाबोधी विहार मुक्तीसाठी सध्या देशभर शांततेत आंदोलन सुरू. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर मेळघाटातील आदिवासींचा मोर्चा. रोजगार हमी योजनेचे 85 कोटी द्या यासह विविध मागण्या. अकोला जिल्हा परिषद मधील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावत जिल्हा परिषद मुख्य गेट जवळ केला घंटानाद. कर्मचाऱ्यांच्या 11 प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. मागण्यांबाबत ठोस निर्णय न घेतल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा. उल्हासनगरमध्ये गेल्या 6 महिन्यांपासून मानधन रखडल्याने आशा सेविकांचे आंदोलन. महापालिकेच्या गेटसमोरच करण्यात आलं आंदोलन.
जलजीवन मिशन योजनेचे काम 3 वर्ष होऊनही अपूर्ण. आर्णी तालुक्यातील सरपंच संघटनेने यवतमाळ जिल्हा परिषद समोर पुष्पा स्टाईलने केलं आंदोलन. सरपंचांची पुष्पा स्टाईल साडी परिधान करून घोषणा. बीडच्या आष्टीमधील शासकीय धान्य गोदाम हमाल पंचायतचे लाक्षणिक उपोषण. 2 वर्षांपासून आनंदाचा शिधा. किटचे मानधन थकीत. 13 दिवसांपासून शासकीय धान्य गोदाम बंद. मानधन तात्काळ नाही मिळाले तर हमाल पंचायत बेमुदत संपावर जाणार. पीक विमा काढल्यानंतर झालेल्या नुकसानीची भरपाई अजून शेतकऱ्यांनी मिळालेली नाही. अनेकदा HDFC ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये चक्रा मारल्यात. प्रतिसाद न मिळाल्याने शेतकरी आक्रमक. अमरावतीमधील स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर अमान्य. गावकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण. महावितरण कार्यालयावर गावकऱ्यांकडून मोर्चा. सोलापूर महामार्गावर थांबलेल्या मोठ्या वाहनांमधून डिझेल चोरीच्या घटनेत वाढ. अनेक ठिकाणांजवळ थांबलेल्या मोठ्या वाहनांमधून डिझेलचे मोठ्या प्रमाणात चोरी. सोलापूरच्या MIDC परिसरामध्ये घरफोडी करणाऱ्या चोरट्यास केली अटक. सोलापूरच्या शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. अटक करून 9,48,00,000 किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत. छत्तीसगड मधील सीमेकडील कवंडे गावामध्ये नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन. पोलिसांनी उद्ध्वस्त केली माओवाद्यांची स्मारकं. सातारा शहरात सराईत आरोपीला अटक. घरफोडी आणि मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड. पोलिसांनी आरोपीकडून 2,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत. साताऱ्यातील कोरेगाव चौकात भर दिवसा युवकाचा खून. राजेंद्र गुरव असे युवकाचं नाव. ओमकार जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल. खुनाचं कारण स्पष्ट. भंडाऱ्यात 22 लाखांचा सुगंधित तंबाखू आणि गुटखा जप्त. पोलिसांची कारवाई. दोघांवर गुन्हा दाखल. नाशिकमधील सोयगाव तालुक्यात देवघाटात आढळला मृतदेह. गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. पोलिसांकडून तपास सुरू. नाशिकमधील वैजापूर तालुक्यात माल वाहतूक करणारं वाहन पलटी. रोडच्या मधोमध पलटी झाल्याने वाहतुकीस अडथळा. वाहन चालक फरार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.